आरोप आहे. बोलू द्या एसपी साहेबांना. प्लीज प्लीज नाही, पोलिसांची इथं दमदाटी चालू आहे. त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज केलेला आहे आणि याचा आम्ही निषेध करतो. आणि उद्या राहुल गांधींचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा हा प्रयत्न पोलिसांचा आणि एबीव्हीपीचा भाजपचा डाव आहे आणि सगळी मिली बघत आहे. त्याला आम्ही विरोध करतो आणि अशा परिस्थितीत षडयंत्राला आम्ही बळी पडणार नाही. शिवराज, कार्यक्रम उद्या. अरे रे बाबा. या ठिकाणी काँग्रेस पदाधिकारी त्यांची मागणी एवढीच आहे, प्रशासनाने समोर यावं, त्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण द्यावं, त्यांची नेमकी भूमिका काय, हे टाळाटाळ का करतायत. आम्ही तयार आहोत. तुम्ही संवाद साधा, तुम्ही संवाद साधायला प्रशासन तयार नाहीये, त्यासाठी जमीन क्षेत्राला आलेलो आहोत. संवाद व्हायला तयार आहे का? तयार आहोत ना आम्ही तयार आहोत. प्रशासनाने समोर यावं. पहिल्या क्षणापासून जेव्हा आम्ही आलोय, आम्ही तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे, ज्यांनी कायदा मोडलाय त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार, हे तुम्हाला पहिल्या क्षणापासून सांगितलंय. तुम्ही जेव्हा शांत व्हाल, तुम्ही जेव्हा शांत व्हाल तेव्हा आम्हाला कळेल की तुम्हाला म्हणायचं काय. असा एक साथ बोलून घोळका घालून आम्हालाही कळणार नाही. म्हणून तुम्हाला पहिल्या क्षणापासून सांगतोय, साईडला व्हा, आम्हाला सांगा, आम्ही ऐकून घेऊ, व्यवस्थित कारवाई होईल. देशमुख बोलू दे, पूर्ण बोलणं ऐकू दे. अरे थांबा रे बेटा, थांबा रे, बोलू दे ना त्यांना. चला बोला. व्यवस्थित कारवाई होईल. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती केली जाईल, असं जे आहे ते या ठिकाणी सांगण्यात आले. विजय वडेट्टीवार जे आहेत ते बाहेर पडतायत. त्यांनी या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना ज्या आहेत ते दिलेल्या. पोलीस आयुक्तांशी या ठिकाणी पोलीस उपायुक्त असतील यांच्याशी बोललेले आहेत. आणि आता आपण जर पाहिलं तर हा सर्व घोळका जो आहे तो पूर्ण बाहेर या ठिकाणून पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण विजय वडेट्टीवार यांच्यावर बोलणार. प्रकार जो आहे तो सुरू आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती सगळं केलं जात आहे का?